भगवंताच्या चिंतनामध्ये स्वतःच्या देहाला न आठवता फक्त भगवंताच्या पायाचं चिंतन करणं ही सुद्धा दिव्य अवस्थाच आहे महाराज. आपणही देवाचं चिंतन करतो पण अंग राखून करतो, आपण सावध राहून करतो महाराज. आपण फार सावध आहोत. आपण जरी तोंडानं रामकृष्ण हरी म्हणत असलो तरी आपण सावध आहोत. आपण रामकृष्ण हरी म्हणता म्हणता स्वतःला सोडून द्यायला तयार होत नाही. महत्वाची गोष्ट आहे, आपण स्वतःला विसरायला तयार होत नाही. ते विसरतात म्हणून त्यांनी महाराज ना आठवणी म्हणजे त्यांनी न आठवता, कशाला स्वतःच्या देहाला न आठवता भगवंताच्या चरणांचं चिंतन करतात. कितीतरी असे सांगता येतील महाराज की ज्यांना स्वतःची परवाच नाही. आणि अशी अवस्था जेव्हा जेव्हा त्यांना तयार झाली तेव्हा या देवाला यावं लागलं मला त्यांना सांभाळण्याचं. तर महत्वाची गोष्ट आहे. एक त्यांनी ब्राह्मण होते, त्यांचं नाव होतं बिल्वमंगल. त्या बिल्वमंगलानं त्यांनी महाराज पुढे जाऊन फार कामे प्रवृत्ती डोळ्यातून वृत्ती परवायत म्हणून डोळेच पडून घेतले. त्यांचे झाले सूरदास बाबा. या सूरदासानं त्यांनी महाराज फक्त भगवंताचं चिंतन करायचं ठरवलं. काहीच मनामध्ये दुसरं त्यांनी धारण करायचं नाही. जे होईल ते होईल, मरण आलं तरी चालेल, पण भगवंताचं चिंतन करत करत एकाला लांब डोंगरावर त्यांनी प्रवास करत करत निघाले आणि उंच कड्यावर त्यांनी गेले. विसरले महाराज, रस्ता समजणार काही समजणार. आणि भगवंताच्या चिंतनात स्वतःला विसरले. फक्त देवाचे पायात चित्तात आहेत, बाकी काहीच आठवणीत नाही. आणि उंच कड्यावरून आता पडणार खाली, इतक्यात भगवान प्रगट झाले महाराज. आणि प्रगट झाला की हात धरला आणि हात धरून त्यांनी ओढलं बाजूला. काय करतो म्हणे, समजतं की नाही काय झालं, रस्ता दुसरीकडे आला, चालला म्हणला, वरून पडला, नेला असता मग काय करायचं होतं. असं म्हणल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं, कोणीतरी आलंय. कोण रे बाबा तू, त्यानं विचारलं. सुरदास बाबांनी म्हणले मी इथं गुराखी आहे, गुरं सांभाळण्याकरिता आलेलो आहे. हसले सुरदास बाबा. म्हणे काय झालं तुला हसायला. म्हणलं वेड्या, या जंगलामध्ये आज नाही फिरत, फार दिवसापासून फिरतो. इथं चिटपाखरू काय काय ना सापडत नाही. तू गुराखी आला कुठून, कुठून आलास गुराखी, मला सांभाळण्याकरिता आलास का. घाय घायनं माझा हात धरला आणि मला बाजूला ओढलं. मला कळालंय म्हणलं तू कोण आहेस. आंधळ्या माणसाचा एक स्वभाव असतो महाराज. आपण जर त्याचा हात धरला ना आणि धरून आपण जर चालायला लागलं तर ते काय करतात माहिती आहे, ते हळूहळू त्यांनी आपला हात सोडून घेतात आणि ते स्वतः आपला हात धरतात. मग त्यांनी जर आपला हात धरला की मग का बरं धरतात त्याचं कारण आहे. त्याने जर आपला हात धरला, आंधळा माणसाला वाटतं, हा जर घेऊन चालायला लागला त्याने जर सोडून दिला वाटत जायचं कुठं, मग महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी हळूच त्याचा हात सोडून घ्यायचा आणि आपण त्याचा हात धरायचा. मग ते त्यांनी महाराज आंधळे जे असतात की नाही, ते त्यांनी त्याचा हात धरतात आणि हात धरून चालायला सुरुवात करतात. अंध व्यक्तींच्या मध्ये खुबे असते महाराज. मग ते त्याने असा हात सोडून घेतला आणि देवाचा हात पकडला महाराज. तो आला होता ना सोडवण्याकरिता आणि हात त्यांनी देवाचा धरला आणि मग ते म्हणे हो बरं झालं म्हणे तू आलास आणि मला रस्ता दाखवण्याकरिता आला, दाखव म्हणे रस्ता दाखवला. हे बघ म्हणे ह्या रस्त्याने आता सरळ जाई, तू गावापर्यंत जाशील असं सांगून टाकलं आणि सांगून त्यांनी हात सोडवायला लागला महाराज. देव हात सोडायला लागला. म्हणलं आता नाही सोडणार. म्हणे का बरं. मला कळालंय म्हणलं कोण आहेस तू, एवढ्या दिवसापासून जंगलात फिरतो म्हणलं, कोणी येत नाही, कसं काय तू आलास. म्हणे तू सामान्य गुराखी नाहीस, तू तर माझा गोपाळ आहेस, तू तर श्यामसुंदर आहेस, तू तर कन्हैया मुरलीधर आहेस, तुझ्याशिवाय कोणी मला सोडवण्याकरिता येऊ शकत नाही. असं त्याने महाराज बोलायला सुरुवात केली. देवाला ओळखू आलं म्हणे, याला कळालंय आता मी देव आहे. आता काय करायचं. हात त्यांनी जोरात ओढला आणि हाताला हिसका देऊन हात सोडून जाण्याचा प्रयत्न केला. सूरदास बाबा तिकडूनही बोलायला लागले. काय म्हणले माहितीये, हात छुडावत जात हो निर्बल जानकी मोहे. माझा हाताला हिसका मारून त्यांनी जाशील देवा मला निर्बल समजून माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग तुला सबल म्हणे. हृदयातून जायची ताकद आहे का तुझ्यात, जाऊन दाखव फक्त. एवढे घट्ट बांधून ठेवतात महाराज त्याला पोटामध्ये, दुसरं काही आठवत नाही. स्वतःला विसरून जातात आणि फक्त त्याच्या चरणांची आठवण करतात. हा भाव आहे त्यांच्या पोटात. जगन्यांचा परमात्मा परत फिरला आणि सुरदासाला हृदयाला लावलं. काय पाहिजे तुला सांग. म्हणजे काय नाही, तुला डोळे भरून पाहायचंय देवा, मला फक्त तुला पाहण्या इतके डोळे दे. त्याला पाहण्या इतके डोळे प्राप्त झाले. क्षीण झालेला हा त्यांनी पंजाबी ब्राह्मण, या ब्राह्मणाला त्यांनी महाराज भगवंतानं जवळ घेतलं, खाली बसला, हृदयाला लावलं आणि हात जोडून सुरदास बाबा भगवंताकडे पाहून बोलायला लागले. काय बोलतात माहितीये, अरे मेरे नाथ मैं आपको बोलू नाही. देवा मला काही नको आहे तुझं, मला फक्त एकच त्याने वरदान हवंय, तुझा मला कधीच विसर पडू नये. मी अखंड तुझ्या पायाचं चिंतन करतोय, फक्त हे चिंतन असंच घडू दे, याच्यापेक्षा काहीच नको आहे. आई मेरे नाथ मैं आपको भूलू नाही. हा भाव त्या भक्तांच्या पोटातला आहे महाराज. ते स्वतःला विसरून देवाचं चिंतन करतात, स्वतःच्या देहाची आठवण नाही आणि भगवंताच्या चरणांचा विसर नाही. हे त्यांच्या पोटातलं दिव्य आहे महाराज. हे जाणून घेण्यासारखंच आहे. विसरून जातात. कोण विसरतं, कोण विसरू शकतं ते आहे का. ज्यानं रात्रंदिवस भगवंताची वाट पाहिली ना,
तोच विसरू शकतो, दुसरा कोणी विसरू शकत नाही महाराज. ज्याला आस लागलेली आहे भगवंताच्या भेटीची तो विसरू शकतो, दुसरा नाही विसरू शकत. हा दुसरे जण त्यांनी महाराज इथं जर देव प्रगट झाला ना आता तर निम्मे अर्धे पळून जातील महाराज. त्याला वाटेल काहीतरी आलं म्हणून भोकाडी आली काय. ज्याला वाटच पाहायची माहित नाही कधी देव येणार आहे देव भेटत असतो आणि याची जर शाश्वतीच पोटात नाही ते देवाला भूत म्हणून पळतील महाराज. ज्याच्या पोटात आस आहे भगवंताच्या भेटीची तो त्यांनी सावध होणे महत्वाची गोष्ट आहे.